दादरच्या सेनापती बापट मार्गावरती रस्ता रोको केल्यानंतर आता स्थानिक नागरिकांनी आपला मोर्चा जो आहे तो मुंबई महानगरपालिकेच्या दादर येथील जी उत्तर विभाग कार्यालयाबाहेर वळवला आहेत। आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहेत ते स्थानिक नागरिक असतील किंवा रहिवासी असतील, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मोर्चा आणलेला आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घोषणाबाजी देखील या ठिकाणी सुरू आहे। आपण पाहू शकता भाजप आणि त्याचबरोबर स्थानिक नागरिक आहेत यांनी या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर मच्छी मार्केटमुळे होणारा त्रास म्हणजे ज्या पद्धतीने सेनापती बापट मार्ग आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मच्छी मार्केट सुरू आहे आणि त्यामुळे मच्छी मार्केटमधील घाणीचं पाणी त्याचबरोबर गर्दी याचा नाहक त्रास जो आहे या रहिवाशांना सहन करावा लागत आहे। अनेक मुलांना शाळेत नेताना, महिलांना कामावरती जाताना, वयोवृद्धांना त्या ठिकाणी येण्या जाण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागतो आणि या विरोधात मच्छी मार्केट बंद व्हावा यासाठी हे आंदोलन या ठिकाणी सुरू केलेले आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नारेबाजी सुरू आहेत। नेमकं यांची काय समस्या आहे आणि नेमकं यांचं आंदोलनाचं काय कारण आहे हे त्यांच्याकडनं जाणून घेऊया। ताई, मला सांगा, या ठिकाणी आंदोलन तुम्ही सुरू केलेलं आहे, काय नेमकं कारण आहे आणि इथपर्यंत म्हणजे सकाळी रस्ता रोको, आता कार्यालयाच्या बाहेर तुम्ही आलेले आहात? गेल्या 10 वर्षापासून स्थानिकांच्या विनंती आहे किंवा ते लोक वारंवार सगळे डिपार्टमेंटकडे आपण लेटर दिलेले आहेत। इवन आम्ही भाजप म्हणून पण ट्रॅफिक असेल किंवा ॲडिशनल MC असेल त्यांच्याकडे आम्ही पत्र दिलेलं आहे की मार्केट बंद करा का, म्हणजे एकतरी अनधिकृत मार्केट आहे आणि असं नाही की कोळीही नाही आहे, सगळे बंगाली मुसलमान आहेत। आम्ही कोणत्याही धर्माच्या विरोध नाही आहे, पण मार्केट पूर्ण अनधिकृत आहे, त्याच्यामुळे आम्हाला नको आहे। त्या मार्केटमुळे स्थानिकांना प्रचंड त्रास आहे, ट्रॅफिक जाम आहे, घाण आहे, रेग्युलर ह्याच्यामध्ये आपण बघतो मलेरिया, डेंग्यूसारखं आजारपणा आहे, मुलांना शाळेत घेऊन जायला रस्ता नाही, इवन फुटपाथ पण ते लोकांनी एन्क्रोच केलेले पूर्ण काकूना विचारा किती प्रचंड आपल्याला त्रास आहे। तर मी आज BMCला एवढा सांगते की आज शेवटचा दिवस होता, उद्यापासून मच्छी मार्केट तिथे लावलं हे लोकांनी, आम्ही उद्या परत रोड बंद करणार आणि उठणारच नाही मार्केटच्या इथून। आम्हाला मार्केट नको आहे, तुम्ही त्यांना कुठेही शिफ्ट करा, बंद करा, काही करा, मार्केट आणि स्थानिक पण नाही आहे, कोळी पण नाही आहे, कोणासाठी तुमचे एवढं प्रेम? 1,500 कुटुंब तिथे राहतात, आंबेडकर नगर आणि स्वराज्य, तर आमच्या एवढंच मत आहे ते 35 लोकांसाठी तुम्ही 1,500 लोकांना नाराज करताय। ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणाचे भ्रष्टाचार आहे, ह्याच्यामध्ये ट्रॅफिक पोलीस आणि BMCचे मार्केट डिपार्टमेंट पूर्णपणे इन्व्हॉल्व आहे। आमचा पूर्ण विरोध आहे ह्याला। वयोवृद्ध लोकही जातात, तुम्ही तिकडनं येत जात करत असाल आजी, तर काय नेमकं तिकडं तुम्हाला त्रास जाणवतो? आम्हाला भरपूर त्रास जाणवतो। माणसांना जाता येताना धक्के मारतात, मच्छीचं पाणी सोडतात, ते काय लहान लहान मुलांना गेले शाळेत तर त्यांना घरी परत पाठवतात। मलाही त्या ठिकाणी नेमकं काय त्रास जाणवतो? तुम्ही लहान मुलांना घेऊन जाता? ॲक्च्युली सकाळचं ना म्हणजे कामावर जाणाऱ्या माणसांना आणि शाळेत जाणाऱ्या मुलांना खूप त्रास होतो, कारण तिकडे जायला रस्ताच नसतो, कारण ते लोक पूर्ण कव्हर करून ठेवलेलं असतं। मग यायला एवढा त्रास होतो की जायला पण रस्ता नसते, मग सगळं मच्छीचं पाणी अंगावर पडतो, जायला रस्ता नाही, एवढं घाण वाटतं ना, त्याच्याने आम्हाला आजारपणा सुद्धा चालू झालेले आहेत, खूप झालेले आहेत। आता पुढची भूमिका काय असणार? कारण सकाळी तुम्ही रस्ता रोको केला, आता इकडे आलेत, इकडे तुम्ही नेमकं काय मागता? पावसामध्ये जी मेलेली मच्छी असते ती तुम्ही ह्याच्यात टाका ना, ते पाण्यामध्ये मच्छी, लहान लहान मुलं जातात, त्यांना डेंगू, आम्ही किती मच्छरचाही लावणार घरामध्ये, एवढे मोठे मोठे सगळा भुसा पायांना, आणि मेलेल्या मच्छी पण तुम्ही पाण्यात टाकतात, कापतात ना मच्छी, तिथे कापायला बसतात ना, ते पण तुम्ही सगळं बिपल्या सगळे असे टाकतात। तुम्ही सांगा आता पुढं काय तुमची भूमिका असणार आहे? कारण आता तुम्ही या ठिकाणी आलेले आहेत, कधीपर्यंत या ठिकाणी थांबणार आहेत? आम्ही आता आमचे इथे मुंबई सचिव जितेंद्र राऊतजी पण आहेत, आम्ही आता जाऊन निवेदन देणार आहोत की आम्हाला हा मार्केट इथे नको म्हणजे नको, नाही तर उद्या परत आम्ही रस्ता रोको करू। ह्याला आम्ही कुठेतरी आज शेवट करणार आहोत, तर निर्णय व्हायलाच पाहिजे, एवढंच आम्ही विस्पुतेंकडे निवेदन केलं। तुम्ही या ठिकाणी आलेल्या सकाळपासून महिला रस्त्यावरती उतरलेले पाहायला मिळाले, आता भाजपने पण आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे, या ठिकाणी आलेत, काय तुमची भूमिका असणार आहे यावर? असं आहे की 40-50 लोक, 30-40 लोक पण नाही आहेत ती, आणि त्यांच्यासाठी तिकडे असणारे 1,500 कुटुंब
यामध्ये बाधित आहे. त्यांना होणारा आजारपणाचा त्रास, ट्रॅफिकचा त्रास, सकाळी शाळा कॉलेजात मुलं जातात. आता कधी कधी काही लोकांच्या अंगावर हे मच्छीचं पाणी पडतं आणि दरवेळेला आम्ही आंदोलन करतो. आम्ही प्रत्येक वेळेला सांगितलं. आता गेल्या 5 डिसेंबरला आम्ही आंदोलन घेणार होतो. पोलिसांनी आम्हाला रिक्वेस्ट केली 6 डिसेंबर आहे, आपले भीम बांधव सगळे येणार आहेत. आम्ही त्यांचा सन्मान ठेवून आम्ही त्यांना सांगितलं की याच्यावर तुम्ही BMCशी बोलून घ्या, पण ट्रॅफिक खास करून पोलिसांमध्ये ट्रॅफिक आणि BMCचं लायसन डिपार्टमेंट हे काही कारवाई करत नाही. आणि दरवेळेला आपण आम्हाला सांगतात आज करू, थोडं वेळ द्या, तुम्ही आज हे सगळं थांबवा. आज आम्ही सकाळी आमच्या सगळ्या स्थानिक रहिवासी आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आहे. आज आम्ही HOHच्या वॉर्ड ऑफिसरांना भेटायला म्हणजे त्यांना निवेदन द्यायला आलो आहे की तुम्ही हे जर बंद नाही केलं नाही तर तो सगळा कचरा उचलून आणून मी BMCत टाकणार. आम्ही हे आंदोलन उद्यापासून चालू करणार. उद्यापासून त्यांच्यावर ॲक्शन नाही झाली, उद्याचा एक दिवस बघणार. परवा सकाळी सगळा माल उचलणार तो मच्छीचा आणि HOHच्या आतमध्ये जी नॉर्थच्या वॉर्ड ऑफिसरच्या इथे टाकणार. त्याचं कारण आहे की जो त्रास लोकांना होतो तो त्यांना पण झाला पाहिजे यासाठी. आणि प्रत्येक वेळेला आमची लोक समजून थकलेली आहे आणि आता ॲक्शनची वेळ आली आणि भाजप त्यांच्या सोबत आहे आणि आम्ही ॲक्शन घेऊन याच्यावर कारवाई करायला भाग पडा. एकंदरीत पाहायला गेलं तर या ठिकाणी आपण पाहू शकता जी उत्तर प्रभाग कार्यालयाच्या बाहेर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहेत आणि कुठेतरी वाहतूक पोलीस असेल, त्याचबरोबर पालिका कर्मचारी असेल, यांना अनेक निवेदन देऊन ते कारवाई करत नसल्याने या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी सुरू आहे. लवकरात लवकर याच्यावरती काहीतरी मार्ग काढावा, अन्यथा आम्ही जो मच्छी मार्केटचा कचरा आहे तो अधिकाऱ्यांच्या कॅबिनमध्ये आणि पालिकेमध्ये टाकणार अशी आक्रमक भूमिका या ठिकाणी घेत आहेत. आपण पाहू शकता या ठिकाणी जे कर्मचारी आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलनकर्ते जे आहेत ते आंदोलनकर्ते आता आतमध्ये कार्यालयाच्या आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहेत आणि कुठेतरी पोलीस यंत्रणा यांच्याकडनं थांबवण्यात येत आहेत. एकंदरीत पाहायला गेलं तर आजचं जे आंदोलन सकाळी सुरू झालेलं ते आंदोलन आता देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू आहेत आणि अधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये ते आता जाऊन त्यांना निवेदन देखील देणार आहेत. आज सकाळपासूनच जे स्थानिक नागरिक आहेत यांनी आक्रमक भूमिका मांडलेली आणि कुठेतरी मच्छी मार्केट बंद करावा अशा प्रकारची त्यांची मागणी आहे आणि हीच मागणी घेऊन या ठिकाणी आक्रमक झालेले सगळेच नागरिक, रहिवासी आणि त्याचबरोबर भाजप कार्यकर्ते आता जी उत्तर प्रभाग विभागाच्या मुंबई महानगरपालिकेच्या जी उत्तर प्रभागाच्या कार्यालयामध्ये आलेले आहेत आणि यावरती कुठलाही निर्णय घेतला नाही तर तिकडचा कचरा अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये टाकणार असा देखील इशारा यावेळेस देण्यात आलेला आहे. कॅमेरा पर्सन मोहन दुबेसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.